तर मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सर स्वागत। आज महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यतीचं, एका ठिकाणी 2 ठिकाणी एक आदत एक बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर ज्या ज्या मैदानाचे अपडेट्स आलेत आपण या थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुंबईला एक ओपन भव्य दिव्य असं क्विड रेनाल्डो या गाडीचं प्रथम बक्षीस होतं। या मैदानामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील संपूर्ण बैल येथे धावण्यासाठी गेलेले होते। जे नामांकित बैल येते हे मैदान कसं झालं, नंतर ज्या घाटावरची बैल आहेत, बकासूर असेल, पिस्टन असेल, सोन्या असेल, नंतर जे जे टॉपचे बैल आहेत ते तिथं चमकदार अशी कामगिरी का करू शकले नाहीत, याचं रिझन काय, मुंबई आणि नाशिक याचं रिझन, याचं कनेक्शन काय, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत। तर मुंबईमध्ये एक भव्य दिव्य असं एक संपन्न झालं। या मैदानाचं समालोचनाचं काम केलं ते म्हणजे किरण भिसे आणि रणजित बनसोडे यांनी, या दोघांनी मिळून, आणि जे फुलोरे मामा असतील, नंतर सातारावाला आदे असेल, नंतर झेंडापंचाचं काम त्या मुंबईतल्याच एक नामांकित व्यक्तीनं झेंडापंचाचं सुद्धा काम केलं। तर हे मैदान पब्लिकमुळे थोडंसं काय अडचण सुद्धा आले, नंतर कोणकोणते लाईव्हचं काय प्रॉब्लेम झाला याची थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया। तर तुम्हाला गट सुद्धा एक जवळजवळ 50 ते 54 गट झाले। इथं गट झाल्यानंतर आज जवळजवळ 8 सेमी झाले। 8 सेमी झाल्यानंतर यामध्ये फायनलचे कोण मानकरी आहेत हे आपण या थोडक्यामध्ये पाहूया। तर फायनलचे मानकरी आहेत, 8व्या क्रमांकाचे मानकरी आहेत ते म्हणजे सुंदर आणि पबजी। सुंदर आणि पबजी हे 8वे भिवंडीकरांचं ही बैलजोड आहे। ते आज 8व्या क्रमांकाचे आणि गुलालचे मानकर ठरलेत। आज ते 30,000चे मानकर ठरलेत। दुसरं पाहिलं गेलं तर 7व्या क्रमांकाचे मानकर आहेत ते म्हणजे मन्याबाई आणि योगी, ते आज खोसगाव अंबरनाथचे ते आज गुलाले मानकर ठरलेत। ते मुंबईतीलच खोसगाव अंबरनाथ एक सिटी शहर आहे, या शहरातले हे दोन्ही बैल आहेत। तर मन्या आणि योगी जे मथुरच्या गटामध्ये धावले होते, या दोन्ही बैलांनी मथुरला पराभूत व्हावं लागलं तर, आणि ही जोडी आज गुलालसाठी मानकर ठरले। तर दुसरं पाहायला गेलं तर 6वा आणि 5वा सामना निकाल झालेला आहे। तर त्यामध्ये कोणकोणती बैल आहेत हे आपण थोडक्यात पाहूया। महिबे आणि शिवा आणि दुसरा बैला सामन्यामध्ये फौजी आणि विरा, हे ओवले आणि जे ठाणे शहर आहे, ठाणे जिल्हा आहे, या ठाणे जिल्ह्यामधील दोन्ही बैलजोड आहेत। या 6व्या आणि 5व्या गुलालसाठी मानकर ठरलेल्या गाड्या आहेत। नंतर चतुर्थ क्रमांकाचे गाडी हे ते म्हणजे संग्राम उदयसाहेब पाटील यांचा तेजाबाई, आणि त्याच्यासोबत होता बदलापूरकरांचा सोन्या। ही गाडी सुद्धा आज चतुर्थ क्रमांकाचे मानकर ठरलेत। नंतर तृतीय क्रमांकाचे मानकर ते म्हणजे राजा आणि सम्राट, जे कराड भागांमध्ये जे 5 लाखाचं मैदान झालं होतं त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांची जो जोडी होती ते म्हणजे 5 लाखाची मानकर ठरली होती, ते म्हणजे सम्राट आणि राजा। आज सुद्धा ती आज तृतीय क्रमांकाचे मानकर ठरले, आणि आज ती पल्सर बाईकचे मानकर ठरलेत। तर द्वितीय क्रमांकाचे बुलेटचे मानकर कोण ठरलेत, आझाद आणि चित्रा हे आज बुलेट गाडीचे मानकर ठरलेत। ते खोसगाव भिवंडीकरांची ही बैलजोडे, आणि ते आज बुलेटचे मानकर ठरले। तर दुसरं पाहायला गेलं तर पक्षी आणि रायफल आज क्विड रेनॉल्ड या गाडीचे मानकर ठरलेत। तर त्यामध्ये जे पवन भोईर आहेत त्यांचे मालक आहेत, आणि त्याचं पाहायला गेलं तर त्यांचं गाव आहे ते म्हणजे पनवेल। ते आज संपूर्ण आज तेजाबाई वगळता, घाटावरची वगळता, तर संपूर्ण बैले मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या भागातील बैल आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, तर याच भागातील आज चमकदार कामगिरी का करू शकतो, सेमी का पास केला, गट का पास केला याच बैलांनंतर? दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये जवळजवळ टॉपची नंदी या मैदान घाटावरची सुद्धा जे 1 क्रमांक मध्ये टॉप 10 मध्ये पळत असतात, ते म्हणजे आपला वेगाचा शेवट म्हणून ओळखला जातो, ते म्हणजे सर्जा सुद्धा आज गटाला हार पत्करू लागली। नंतर 22-11 पिस्टनला सुद्धा त्याच्या सोबत होता वादळ, या गाडीला सुद्धा आज गटाला लागला, हार पत्करू लागली। दुसरं पाहायला गेलं तर जे टॉपचे नंदी होते, चिक्या सेमीला पात्र झाला होता, त्याला सुद्धा सेमीमध्ये हार पत्करला, त्याच्यासोबत होता पाखऱ्या। नंतर बकासूर सुद्धा आज 8व्या सेमीमध्ये होता, बकासूर, आणि त्याच्यासोबत होता घाणंदकरांचा बब्या, या बैलाला सुद्धा आज हार पत्करू लागली सेमीला, 8व्या सेमीमध्ये। तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम झाले असतील? तर मला तर वाटतं की जे आपल्या घाटावरच्या ज्या गाडी आहे, छकडा आहे, आणि नंतर जो नाशिक रिंगी आहे, नंतर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा ती नाशिक रिंगी वापरली जाते, नंतर मुंबईमध्ये सुद्धा नाशिक रिंगी वापरली जाते। तर जे छकड्याचं वजन आहे ते छकड्याचं वजन थोडंफार जास्त होऊ शकतं, आणि जे नाशिक रिंगीचं वजन आहे ते यामध्ये वजनामध्ये फरक पडू शकतो, आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जो वेग लागतो, त्या जो वजन हलका असल्यामुळे त्यामुळं गाडी बैलाला ओढण्यास सुलभ पडतं, त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये अंतरामध्ये फरक पडतो। आणि थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही सगळे सेमीचे निकाल पाहिले तर तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांनी निकाल घेतलेले आहेत। तर बकासूर आणि ह्याच्या बकासूरच्या सेमीमध्ये पळालेला तो जोड सुद्धा एक नाशिक रिंगीच होती, आणि त्या नाशिक रिंगीच्या बैलांनी सुद्धा आज गुलाल घेतलेला आहे। बकासूरच्या गाडीला सुद्धा आज सेमीमध्ये चांगल्या प्रकारे स्पीड लागला होता, पण त्या नाशिक रिंगीच्या गाडीने सुद्धा आज सेमी पात्र गेला, आणि ती फायनलसाठी पात्र ठरली। तर मला तर मनापासून वाटतं जे नाशिक रिंगी आणि जी छकडी आहे त्या छकडीमध्ये थोडासा डिफरन्स झाला। तर जे आता तुम्हाला पाहायला गेलं तर
घाटावर सातत्याने जे टॉप 10 मध्ये पळणारे पिस्टन असेल, पिस्टन आणि सर्जेची गाडी तुम्ही पळून बघू शकता. नंतर पिस्टन वादळची सुद्धा जी गाडी आज ह्याला पडली तीच गाडी आज घाटावरती किती जर वेळा निर्विवाद वर्चस्व दाखवले, किती वेळा त्यांनी नंबर केलेले सुद्धा आहेत. तर वादळ आणि पिस्टन सुद्धा. नंतर जे सर्जा बैलला सुद्धा चांगला स्पीड आहे. सर्जाने सुद्धा प्रत्येक जाल त्या गटामध्ये तो गुलालमध्ये राहणारा सर्जा बैल आहे आणि त्याला सुद्धा आज गटाला हार पत्करावं लागली. नंतर वेगवेगळे चिक्या असेल, चिक्यासोबत आपला शेवळ्या आबांचा पाखरे असेल, जे टॉपचे नंदी घाटावरून गेले त्या घाटावरले सर्व बैल तेजाबाई संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजाबाई वगळता नंतर सर्व नंदींना आज हार पत्करावं लागली. कारण मला तर मनापासून वाटतं की नाशिक आणि चक्ररिंगीमध्ये सर्व आता निर्विवाद वर्चस्व गाजवले ते म्हणजे मुंबईमधल्या आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या बैलांनी. तर मित्रांनो, आणि दुसरं पाहायला गेलं तर हे मैदान कसं झालं, या मैदानामध्ये जे लाईव्ह होतं जीटीसी क्रिकेट, या जीटीसी क्रिकेटमधून सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित दाखवण्यात. थोड्या वेळाने ही लाईव्ह प्रक्षेपण अडकत होतं आणि जे प्रेक्षक या मैदानाचा आनंद घेण्यासाठी जो कोण होईल मानकरी, गट कोण पास होईल, सेमी कोण पास होईल, नंतर कोण होईल रेनॉल्ड क्यूटचा मानकरी, हे पाहण्यासाठी उत्सुकलेलं होतं. पण जे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं ते संपूर्ण ढासळलेलं होतं. त्यांना लाईव्ह व्यवस्थित करणं होतं. नंतर त्या व्हिडिओची क्वालिटी सुद्धा व्यवस्थित नव्हती. नंतर दुसरं पाहायला गेलं तर अनेक लोकांना याचा त्रास सुद्धा सहन करावा लागत होता. अनेक प्रेक्षक कोण रेनॉल्ड क्यूटचा मानकरी होईल हे पाहण्यासाठी उत्सुक झालं होतं. पण मध्ये मध्ये हे लाईव्ह प्रक्षेपण मुळे अनेक लोक थोडेसे येत होते, लाईव्ह येत होते आणि लगेच ते थोडेसे अडकल्यामुळे लगेच लाईव्ह सोडून जात होते. अनेक लोकांना गट कोण पास केला, सेमी कोण पास केला, नंतर फायनलला कोणकोणती बैल पात्र झाली हे अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे आज आपण फायनलचा निकाल सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये वेगवेगळे जे मुंबईतल्या बैलांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. कारण काय की ती नाशिक रिंगीमध्ये परफेक्ट आहेत. ड्रायव्हर सुद्धा नाशिक रिंगी हाणण्यासाठी परफेक्ट आहेत. अनेक लोक घाटावरून ड्रायव्हर घेऊन गेले होते. नंतर नाशिक रिंगीमध्ये आज जे वेट आहे, वेट कमी असल्यामुळे सर्व संपूर्ण ज्या मुंबई आणि जे छत्रपती संभाजीनगर, नाशिक या बैलांनी त्यांच्यावरती निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आज मथुरची सुद्धा आज गटाला हार झाली. कारण काय की मथुरनं सुद्धा बिनजोडचं जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं मथुर बिनजोडमध्ये निर्विवाद वर्चस्व घालत होतं. पण तीच गाडी आज गुलालसाठी सुद्धा पात्र ठरली होती. पण मथुर सोबत जो पैरा होता, पैरा थोडा मथुर सोबत जो बैल धावत होता तो थोडासा कुठेतरी कमी पडला. मथुर नक्कीच आज गट पास केला असता टॉपचा पैरा असला तर. असो, हार जीत होत असते. मथुरनं निर्विवाद वर्चस्व गाजलं. त्याच्या मालकाचं राहुलभाई पाटील यांचं कित्तर वर्ष, जवळजवळ 7 ते 8 वर्ष त्याचं मालकाचं नाव सुद्धा केलेलं आहे आणि मालकाने सुद्धा मथुरचं नाव केलेलं आहे. त्यामुळे मथुरचं हार असो किंवा जीत असो तो कायम त्या मनामध्ये राज्य करणारा बैल आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर बकासूरची सुद्धा सेमी 8 मध्ये हार झाले. हार झाल्यानंतर अनेक लोक सुद्धा त्याला हार झाली तरी पण त्याच्यावरती जवळजवळ 100 ते 200 लोक त्याच्यावरती बकासूरला पाहण्यासाठी आलेले होते. अनेक लोक सेल्फी सुद्धा घेत होते. तर मित्रांनो, बकासूर सुद्धा हार जीत होत असते. नक्कीच बकासूर नक्कीच कमबॅक करेल. नंतर लाईव्ह प्रक्षेपणचं जे संपूर्ण ढासळ होतं त्याला जो फायबरचं इंटरनेट सेवा देण्यात होती ती इंटरनेट सेवा त्याला संपूर्ण देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा अडकत होतं. दुसरं पाहायला गेलं तर जे मॅनेजमेंट होतं, जे कमिटीचं मॅनेजमेंट होतं, मॅनेजमेंट सुद्धा थोडंच कुठं कमी पडत होतं. कारण काय की जे पब्लिक येत होते, पब्लिकमुळे अनेक गाड्यांना सुद्धा आज हार पत्करावं लागली. सेमीला जी 1 नंबर गाडी उतरली होती त्याला फॉल सुद्धा होण्यात आलं. नंतर अनेक ज्या गाडी सेमीमध्ये पळाल्या त्यांना सेमीमध्ये सुद्धा थोड्याशा सेमीमुळे नंतर पब्लिकमुळे त्यांना हार पत्करावं लागली. तर तुम्ही सुद्धा मैदान पाहिलं असेल तर तुम्हाला काय वाटतं आज मैदान कसं झालं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नंतर दुसरे जे घाटावरचे नंदे चमकदार कामगिरी का करू शकले नाही, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नंतर आजचं मैदान कसं झालं, नंतर कोण ठरला रेनॉल्ड क्यूटचा मानकरी हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर तुम्हाला तुमच्या आजच्या मैदानाबद्दल काय प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नंतर हा व्हिडिओ आवडला असेल तर जो बैलगाडी क्षेत्रावर प्रेम करतो मनापासून तर एक आपल्या व्हिडिओला फ्रीमध्ये एक लाईक भेटतं, एक लाईकचं बटन दाबा. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा एक सबस्क्राईब करा.